जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णा नदीपात्रातून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणारा हायवा तहसीलदारांनी रात्रीच्या वेळी पकडला असून विशेष म्हणजे ठिकठिकाणी वाळू चोरांचे खबरे ठाण मांडून बसलेले असताना देखील तहसीलदारांनी खबऱ्यांना चकमा देत हायवावर केलेल्या दबंग कारवाईची जोरदार चर्चा रंगत आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रविवारी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे 19वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले। या अधिवेशनाला तलाठी गेल्यामुळे आणि तहसीलदार रविवारी सुट्टीवर असल्याचा फायदा घेत पूर्णा नदीकाठच्या सासखेडा टाकळखोपा गावांतून रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन आणि गावातील वाळू साठ्यांवरून वाहतूक सुरू होती। या अवैध वाळू वाहतूक संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी सुट्टीवर असताना देखील तलाठी नितीन चिंचोले यांना सोबत घेऊन खासगी वाहनांचा आधार घेत चक्क विदर्भ मार्गी टाकळखोप्यातून अंदाजे 5 ब्रास वाळू वाहतूक करणारा हायवा याला दत्त मंदिर या ठिकाणी पकडण्यात आले। या कारवाईनंतर वाळू चोरांनी तहसीलदार यांच्यावर दबाव आणत हायवा पळून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तात्काळ पोलिसांची मदत घेत हायवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला। हायवा पकडल्यावर महाखनिज मध्ये जाय मोक्यावर ऑनलाईन पंचनामा करून कारवाईची नोंदणी करण्यात आली असून त्यानंतर हायवा पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। तुमचं नाव सांगा परत। माझं हां, इम्रान शेख युनुस। मालकाचं नाव? ज्ञानेश्वर सकाराम शेळके राहणार मी का? गाडीत किती माल आहे? वाळू किती ब्रास आहे? 5 ब्रास। पावती आहे का? हां, पावत्या पॉइंटच नाही इथं काय इथं सही कर। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।